सो फायनली दादा आलेला आहे. पण एक वाईट गोष्ट सांगू का, म्हणजे अशा आम्ही शिरलो हा लावलो थांबा थांबा त्यांना वाटलं काय लफडे फुडे झालेत का काय, कारण मी छत्री मी घाबरलो थोडं. पहिले खुश व्हायला पाहिजे Actually, I thought there was something wrong with my English. हा पण Context बदलला तर same आहे. हाय मुंबई से मी कहाँ से बस. थांबला असेल आणि जर हे नाहीये लोकांना डबल सीट लवकर संपणार. बघा एक दिसत असेल तर हे बघा 1 किलोमीटर रेंज आहे इकडे. दुकानाच्या इकडे विचारलेलं तर ते बोलतात आहे की 2 दिवस लाईट नाही येणार आहे. काय बघ रेंज काय काय करावं लागतं आपल्याला. रस्त्यावर एवढा निर्जन आहे कोणच नाही नाहीतर काय. हे खरं आपण पिस्टन ऍडव्हेंचर करतोय. म्हणजे हा सिच्युएशन नेचर सांगते गाडी द्या सोडून. इलेक्ट्रिक गाडी नको, चालत या, धक्का मारत या. मित्रांनो रेंज झाली आहे 0. भाई फुल 60च्या स्पीडला वेट तो देतोय. सध्या आता एकच मोटिव्ह आहे, फक्त 550 मीटर उरले. भाई आरामात स्लो 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 स्लो. तर भाई वन साईड धक्का मारतो एकदम 40च्या स्पीडवर. इकडे जागेच एक सबस्क्रायबर वाढला आपला. 200 सबस्क्रायबर्स. किलोमीटर आलो नाही एवढ्यावर. चल तुला पूर्ण सोडतो. आणि इथपर्यंत सोडलं आम्हाला माहितीये का. सो हे गाईज इट्स मी मॅडमॅक्स अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणाला भेटणार आहोत. तर मला वाटत नाही की जास्त इंट्रो द्यायची गरज लागेल. तर मित्रांनो 12 वाजले आहेत आणि या टायमाला आम्हाला तिकडे असायला हवं होतं, तिकडे म्हणजेच मीट द फ्लोच्या वर्कशॉपला. आणि अजून आम्ही 43 किलोमीटर लांब आहोत. म्हणजेच सर टाईमसारखा मी इकडे पण लेट झालो आहे. पण इकडे मी एकटाच लेट नाही आहे, माझ्यासोबत एकाला पण मी अजून लेट केलं आहे. 12 वाजणार आहेत आमचे. 12 वाजणार आहेत. वाजून गेले पण आमचे नंतर वाजणार आहेत. बरोबर. तर भेटूया आता. बघूया सगळे आले असतील वाटतं, पण जे काय आहे आता पुढे माहिती पडेल. लेट नसता झाला पण तरी मी किती 7 वाजता निघालो तिकडून. अंधेरीवरून 7ला निघालो आहे. तरी पण आता लेट झाला आहे. 12चा टायमिंग होता तरी पण आम्हाला लेट झाला आहे. चला बघूयात. एकटा नाही म्हणून जरा बरं वाटतंय. लेट एवढे काय त्यामध्ये. चलो उशीर. भेटूया आता पुढे. चला. काय बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही आहे. खूपच जास्त लेट झालेलं आहे. बोलायला काही उरलंच नाही आता. बोलला ऐकायचं आहे आपल्याला. लेट झाल्यावर लेट पण डायरेक्ट शेड जाणार एकदम शेड सारखं. आता बाकी आहे 30 किलोमीटर आणि आम्ही दोघंच लेट नाही झालो. इकडे आम्हाला समजलं की आम्ही दोघंच लेट नाही झालो आहेत. आमच्या मागून पण अजून येणारे आहेत. तर हे ऐकून बरं वाटलं, कारण हा दिवस खूप स्पेशल होता. मी माझ्या आवडत्या इन्फ्लुएन्सरला भेटणार होतो, ते पण फर्स्ट टाईम. पण लेट गेलो तर मग समजतंय ना. तर आम्ही 30 किलोमीटर लांब आहोत लोकेशनपासून. आणि माझ्या ॲथरची EVची चार्जिंग शो करत होती 29 किलोमीटर. मी पूर्ण कॅल्क्युलेशन करून पोर्टेबल चार्जर वगैरे घेऊनच निघालेलो अंधेरीवरून. पण इकडे घाटातले रस्ते आणि चढणीमुळे तुम्हाला कळेल पुढे आम्ही कसं 18 किलोमीटर टो केलं. आता बाकी आहेत 30 किलोमीटर आणि आपली रेंज दाखवते 29. तर आता 1 किलोमीटर धक्का मारायचं. याचा टो करावा लागेल आपल्या गाडीला. जे पण आहे ते बघून घेऊया आपण. रिस्क आहे तो रिस्क आहे. तर आता काय सीन झालाय की आम्ही आता बघतो इकडे चार्जर ते असा लावायला भेटते का, कुठे दुकान वगैरे असेल तर जरा त्यांना असं थोडं रिक्वेस्ट करून थोडी चार्जिंग करू. कारण आमची बॅटरी आहे 21% आणि आम्हाला जायचं आहे 25 किलोमीटर. 4 किलोमीटर धक्का द्यायला लागणार आहे. आणि हे एवढं असं तुम्हाला हिरवळ बघून वाटतंय पण भारी नाही, असं वाटतंय की कुठे चार्जिंगला लावणार याच्यात. ग्रीन एनर्जी म्हणून गाईक घेतली इलेक्ट्रिक
पण या ग्रीनचा काय फायदा नाही. नाही इकडे चार्जिंग स्टेशन असते ना, आपल्याला खूप फायदा झाला असता. तर आता भेटूया, बघूया कुठे आपल्याला चार्ज करायला सहारा भेटतो. चला. तर आम्ही आता मागे एका दुकानाच्या इकडे विचारलेलं, तर ते बोलतात आहे की 2 दिवस लाईट नाही येणार आहे. आणि आम्हाला पोचायला आता अजून 21 किलोमीटर आहे आणि इकडे 17 किलोमीटरच रेंज दाखवते. तर आता बघू काय होतं काय आता बघू. कॅम्पसाठी वर्कशॉप होता, आर्ट वर्कशॉप, त्यासाठी आलेलो. आणि त्यांनी कॅम्प साईटचं डायरेक्ट लोकेशन दिलेलं आम्हाला. गावाचं नाव वगैरे असं माहित नाही एक्झॅक्ट. आणि आमच्याकडे आता फक्त 15 किलोमीटर उरलेत आणि आम्हाला जायचं आहे 20 किलोमीटर दाखवत आहेत. नाव सांगा मला. एक मिनिट, तुझ्या याला कुठल्या ग्रुपवर पाठवले ते शोधतोय मी. इकडून 5 वाजता लाईट. एक काम करा, आता इथं कोणतरी आता गाडी आहे ना, तुम्हाला किती वाजणार आहे तिथं? उद्याच. आम्ही एक गावानंतर असं बघत होतो थांबून की कुठे कुठे हेल्प मिळेल का, दुकानात वगैरे विचारत होतो. पण नंतर आम्हाला समजलं की इकडची लाईट गेली आहे आणि आता पुढे 2 दिवस ही लाईट नाही येणार आहे. थोडा वेळ लागेल पण इन्व्हर्टर नाही आधीच. मग तुम्हाला मग लाईट काय राहणार जर इन्व्हर्टरची लाईट आम्ही वापरली तर? एवढी नाही ही अशी आहे लोकेशन. 20 किलोमीटर जायचं होतं पुढे. तर आम्ही विचार केला की थोडी रेंज ठेवूयात आणि जो कोणी या साईडने जात असेल त्याला टो करायला बोलूया. तर इकडे आम्हाला फर्स्ट हेल्प केली या मित्राने. बस काय बघ रेंज काय करावं लागतं आपल्याला. काय करावं लागतं आता काय. मी तुझ्या मागे बसतो. तर आपल्याला एकदा आता थोडा टो करणार आहे. आम्ही दोघं म्हटलं टो करायला पण त्रास होईल ना, म्हणून म्हणजे. खरं सांगू तर हा इकडे दुकानात आलेला काहीतरी घ्यायला आणि हा विदाऊट चप्पल आलेला. आम्हाला तेवढी होईल तेवढी हेल्प यांनी केली. टो करून तो बोलला चला मी तुम्हाला इथून आता पुढे नेतो, तुम्हाला एवढी गरज आहे तर त्याने होईल तेवढी हेल्प केली आम्हाला तिकडे. काही मजा येते. तर त्या साईडला लाईट आहे. चालेल ना, थँक्यू. इट्स मी मॅडमॅक्स नाव आहे, जाऊन बघ. चल बाय. द स्ट्रगल इज रिअल. हा ना, म्हणजे ठीक आहे. पण एक आरती बघ ना, आपण असं एकदम नेचरच्या जवळ वगैरे चाललोय म्हणतोय, तर मग आपण नेचर सांगते गाडी द्या सोडून. इलेक्ट्रिक काय, गाडी नको, चालत या, धक्का मारत या. धक्का तर भाई आपण मारणारच आहे. आणि हा रस्त्यावर एवढा निर्जन आहे, कोणच नाही नाहीतर काय. तेव्हा कोणी मदत केलं, तो आला देवासारखा, तो आला भाई मस्त, त्यांनी केली मदत. पण आता भाई स्ट्रगल मीट द फ्लो बघूया आता कधी गावात. आपला प्रवाह नाही मिळाला अजून त्या फ्लो मध्ये घुसायचा. असंच बोलत आम्ही पुढे जात होतो. तर आम्हाला एक पुढे या निर्जन रस्त्यामध्ये अजून एक जण भेटतो. तो आम्ही जिकडे जात होतो त्याच साईडला चाललेला. तर इकडे या अशा रस्त्यात जिकडे एक गाडी पण टोसाठी नव्हती दिसत आम्हाला, तिकडे याची आम्हाला खूप मोठी हेल्प मिळते. आणि हा 8 ते 10 किलोमीटर आम्हाला पुढे टो करतो. तर सध्या आता एकच मोटिव्ह आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे. तर बाई 4 किलोमीटर झाले आम्ही असंच धक्का मारून इथपर्यंत आणली आहे गाडी. आणि फुल 60च्या स्पीडला वेट टो देतोय गावात. आता उरले 5 किलोमीटर गावात लवकरच. आणि हा नेचर बघा बाई खरंच 7-8 किलोमीटर वाचले. धक्का मारत बसावं लागलं असतं कुठेतरी. थँक्यू. बघ यूट्यूबवर सर. तर इथून टो करत आम्हाला पूर्ण एंडपर्यंत हे दोघंच पोचवतात लोकेशनपर्यंत. बघूया आपण. इकडे जागेच एक सबस्क्रायबर वाढला आपला.
टोचन सबस्क्रायबर्स. तर हे बघा, हे असे आहेत दोघे जण. हा घरी जाऊन करणार आहे. एक आत्ताच झालाय, 2 वाढलेत 2. भाई मजा येते, लेट झालाय पण मजा येते. हे खरं आपण पिस्टन ॲडव्हेंचर करतोय. म्हणजे या सिच्युएशनमध्ये पिसलोय आपण, ते पिस्टन झालंय आणि ॲडव्हेंचर हे देतात आपल्याला. ॲडव्हेंचर नाही. पूर्ण डोंगर आहे, कसं काय जाऊ आता, बघू आता काय. डोंगराच्या खालती सोडतो फक्त. चालेल चालेल चालेल. आम्हाला पुढून लेफ्ट घ्यायला दाखवलं वाटतं. हा इकडून लेफ्ट आहे. दिसतंय ना मागे. येत आहे का थोडं सोडतो ना तिथपर्यंत थोडं. कारण आता 2-3 किलोमीटर उरले. तर भाई आत्ता उरलेले आहे 1 किलोमीटर. बघा, एक दिसत असेल तर हे बघा, 1 किलोमीटर रेंज आहे इकडे आणि आपल्याला 3.4 किलोमीटर जायचं आहे. असं वाटतं की 2-2 व्हिडिओ बनवावे लागतील. एक इथपर्यंत पोचलो आहे कसं त्याची, आणि एक हे मीट द फ्लो. मित्रांनो, रेंज झाली आहे 0. भाई आरामात आरामात, स्लो 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 स्लो. अरे भाई साहब, गाडी घेऊन आलो. तो भाई मजा आ रहा है. क्या बात. ब्रेक का टाकतो. अरे रस्ता नव्हता माहिती कसं आहे. त्याला माहिती ना, तो त्याला खूप कॉन्फिडन्स आहे. बसली असती वरून. 3 मिनिट दाखवते. 3 मिनिट 3 मिनिट 3 मिनिट दाखवते. थांब टायर सरकायचा रे, उदास झाली आहे. तर भाई वन साईड धक्का मारतो एकदम 40च्या स्पीडवर. 40 पण क्रॉस केलेली मग 50 गेलेलो आणि फक्त 550 मीटर उरले. हे थांब 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 थांब. राईट होता तोच होतो, तेच होतं. हा शॉर्टकट आहे काय? टोचन मास्टर गण्या. आणि काय भाऊ तुझं नाव काय? प्रणय आणि नकुल. भाई बस स्लिप नाही व्हायला पाहिजे. सवली भाई सगळे पोचले आणि आम्ही आलो एकदम लेट, मागून फुल धक्का देत. चल भाई आज चल. खूपच जास्त बॅटरी लाईट गेली ना सगळ्या गावात, कुठे चार्जिंग नाही. जाऊ दे उद्या. तर ही अशी लोकेशन आहे, टेंट्स वगैरे आहेत इकडे. तर मी घेतला आहे 7 नंबर, माझा फेवरेट नंबरचा टेंट. माझा फेवरेट आहे का नाही विचारू नका. याला विचारलेलं नाही, आम्ही डायरेक्ट घेऊन 7 नंबर बोलले. भाविश स्टाईल मध्ये टेंट चाहिए, दिखा दूंगा. देखिए दाखवतो कसं टेंट. नंबर जीप के साथ पूरी घूमेगी और पूरी घूमेगी. ओ भाई अंदर फी. हे तू काय नेमकं काय करायचं आपल्याला इथे? काय करायचं भाई असं चुकीचं. अरे कोणाचे तरी बॅग्स ठेवलेत ऑलरेडी. अरे यार शट. 7 नंबर घेतलेला टेंट त्याचा आवडीचा नव्हता, त्याचा फेवरेट नंबर. माझा फेवरेट. मला नाही आवडत ना 7 नंबर, आवडायचा आधी, आता नाही आवडत. तर आता आलोय 7 वरून 2 नंबरवर आपण.
अनबॉक्सिंग होत आहे, अनबॉक्सिंग. 2 नंबर ट्रेन मध्ये 2 नंबरची कामं करायची बाकी. उषा नाही आहेत आपल्याला, उषा पाहिजे. चकिया सलाम काय गरमी करायला काय करायचं आपण. तर असं आपण आलेलो आहोत, एवढा लेट आलो, एकदम सगळ्यांच्या लेट आलोय. आणि टेंट वगैरे आता ओपन केला, टेंटमध्ये बसलोय. तो बघा माझी गाडी घेऊन येतो, तोपर्यंत मी इकडे सगळं सेट केलंय सामान. इकडे पंखा आहे आणि आता वाट बघतोय नील दादाच्या यायची. मेन चल मिक्स वेज. अच्छा इन्सेप्शन बनवतो काय सो फायनली दादा आलेला आहे. सेंट्रल कॅमेरा के बाजू में आमची तेवढी चार्जिंग संपली. संपली, खूप मागेच संपली. 18 किलोमीटरवर. हे मी नाही मला माहितीच नव्हतं याच्याकडे इथे आणि त्याचा असे प्रॉब्लेम होता. ते मी काल ग्रुप वरती विचारलं Problem फक्त होते कोण आहे का एकटं जाणं. सांगितलं त्याला. चार्जिंग आता इकडेच सर लावली नाही अजून, लावू आता. पोर्टेबल चार्जर भेटतो त्याच्याने चार्ज करणार. नाही मी त्याला बोललो, तो एक मध्ये होता, तो विचारत होता पॉवर बँक मध्ये काय चार्ज. तो बोलतो मी इन्व्हर्टर लावला त्यावरून लावतोस का. म्हणलं तुझ्या घरचं. खूप जणांनी हेल्प केली. हा 3 जणांनी असं 11 टप्प्याटप्प्यात मदत केली आम्हाला, म्हणून पोचलो आम्ही. नाहीतर पण तुम्ही हा डिसिजनच का घेतला? ह्याच्यावरती हे सगळं मला आलास नाही ना माहिती. बरोबर. कुठेही थांबला असशील आणि जर हे नाहीये लोकल डबल सीट लवकर संपणार. अरे पण जी पोरं भेटली तरी ना ना. फार रेडी होती माहितीये का. इथपर्यंत येईपर्यंत 3 तुला किलोमीटर आलो नाही एवढ्यावर, चल तुला पूर्ण सोडतो, आणि इथपर्यंत सोडलं आम्हाला माहितीये का. पण एक वाईट गोष्ट सांगू का, म्हणजे वाईट म्हणजे ठीक आहे एवढं काय नाही, पण त्यांना मी बोललो तुम्हाला माहिती जसनील माहितीये का तुम्हाला, आम्ही त्याला भेटायला चाललो, तुमची भेट होईल. तो कोण रे कोण. अरे तुला नील नाही माहिती. बोलतो किती आहेत ते फॉलोअर. बोललो जाऊ दे सोड, संपला विषय, तुला सांगायचं नाही बोललो. बोललो नाही, मी बोललो नको जाऊ दे, तू त्याच गिनती करते राहू दे, तुला नाही भेटलाच ना तू तरी चालेल बोललो. पण चांगले जाऊ दे, आपल्याला मदत केली म्हणजे जास्त शिवाय नाही दिलं मी त्यांना. बॅग वगैरे ते बांधलेलं त्यांनी, आणि त्या काकांना नव्हतं जमत असं टो करायला. तुला थांब नाही 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 करणार. अरे ते रस्ते काढत होते. अरे सामान बांधतात बघ अंकल लोक सगळे असतात, ते बाईकला असं खेचून हुक लावतात. हा ते होतं आणि त्यांना जमत नव्हतं. मी बोललो काका मी तुमच्या मागे बसतो, आम्ही दोघं, तुम्ही कसं मला ऑलरेडी पिशवी बांधलेली आहे मागे. तर मग मागे जागा नव्हती बसायला, तर मग ते काढायला लागलेलं. मी बोललो हे काका ह्या रस्सीनी कसं तुम्ही खेचला, ही रस्सी ताणच जाणार आणि तुटणार, गाडी कशी खेचली जाणार आहे. तेवढं तो दुसरा पोरगा आला रायडर, तो बाई त्यांनीच जास्त आम्हाला इथपर्यंत आणलं. त्यांनी नाही म्हटलं 8 किलोमीटर, 18 मधले 8 त्यांनीच केले. आणि बाकी 10 मग 5-5 असं थोडं शेवटचे तो भाई गुंडच होते डायरेक्ट. एकाने इन्स्टाला फॉलो केला आणि मेसेज केला. आता असे आम्ही शिरलो, हा लावलो, थांबा यांना वाटलं काय लफडे झालेत का काय, कारण मी छत्री बित्री अशी लावून वगैरे ढकलतोय, पाय बी लावून. दमलो यार, बोलून पण सांगून दमलो मी. हा मॅडम एक्स. Actually, I thought there was something wrong with my English because I read Madam X and he's saying that's Madman. So I thought I can't read. हिंदी लोकेशन वगैरे टाकलं ना, मी बोललो एवढ्या लांब कसं जायचं, आपल्याकडे गाडी बिडी काय नाही. तर मी ग्रुपवर मेसेज टाकला की बाबा कोण आहे का लोकल ट्रान्सपोर्टेशन. त्यांनी मला पर्सनलवर मेसेज केला, युजर नेम मॅडम एक्स. हाय हाय, एज काय तुझी. आधी विचारलं की कसं दाखव सेट दाखव. अरे पण मॅडम एक्सचा मला मेसेज येतो, एज काय, मी काय. चॅट दाखव बाई, चॅट दाखव. मी घाबरलो थोडं. पहिले खुश व्हायला पाहिजे, काय बाबा जंगलात कुठे नेऊन काय. थोडे वाईट. वाईट विचारीस. नाही अरे, मी पहिले विचार बोलणं झालेलं. तू सांगा का. हॅलो
येस मुंबई से हो गया येस विप्रो यू आर फ्रॉम अंधेरी मुंबई एज मग पहिले झालं ना डायरेक्ट एज नाही विचारली. कॉन्व्हर्सेशन हा पण कॉन्टेक्स्ट बदलला तर सेम आहे. हाय मुंबई से हो गया. मी कहाँ से? वर्सोवा से. अरे पण ते असं वाटतं भाई आपल्या रेंज मध्ये आहे का टिंडरवर बघतो ना आपण तसं. मुंबई अंधेरी ओके एज बताओ.